तर ते मेंढरे नेहमीच बागडतात. कबीर म्हणतो, ज्यांना बाबासाहेबांनी आपला गुरु मानलं, भगवान बुद्ध, आजकाल गौतम बुद्धाबद्दल बरेच गैरसमज पसरले आहेत. काही लोक खरं सांगायला गेलं की मोठं खवळतात, कारण हा बहुजन समाज तसाच आंधळा ठेवावा, हा सुधारू नये, हा प्रगत होऊ नये, असं या देशातील देशद्रोह्यांना वाटत असतं आणि ते हे नीच काम करतात असा विरोध करण्याचं. अरे गौतम बुद्ध तो काही आज कोणाला अशी समजूत आहे की पूर्वीचा नाही महार लोकच नाही. गौतम बुद्ध तर तसा क्षत्रिय आणि चांगल्या उच्च कुळातला होता, पण त्याने सगळा सर्वसंग परित्याग केला. कशासाठी? गरिबाचं दुःख दूर करण्यासाठी. त्याने सदाचाराचा मार्ग सांगितला आणि सर्वात प्रथम तो ब्राह्मणांना सांगत असे की तुमच्यासाठी एकच मंत्र, बाबा रे तुम्ही सदाचारी बना, पहिलं तुम्ही सदाचारी बना. तो गौतम बुद्ध, तो वेद आणि देव मान्य नव्हते त्यांना. भगवान वर्धमान महावीर, त्यांनाही वेद आणि देव मान्य नव्हते. हे यज्ञ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अरे ब्राह्मणांनी यज्ञामध्ये जेवढ्या गायी कापल्या आणि खाल्ल्या तेवढ्या मुसलमानांनी कापल्या नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा रीतीनं या महापुरुषांनी या देव संस्थेवर त्यांनी सांगितलं, रंजल्या गांधल्यांची सेवा करा, तिथं तुमचा देव आहे. कबीरांनी सांगितलं. नामदेवानी काय म्हटलं? भक्ती पंथ जो आहे बौद्ध धर्माचा, नंतर भक्ती पंथात त्याच्या शिकवणीचं रूपांतर झालं. भक्ती पंथाची शाखा म्हणजे वारकरी पंथ, आणि त्या वारकरी पंथाचा पाया कोणी घातला? ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस. हे चुकीचं आहे, अजिबात चुकीचं आहे. नामदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस. अरे ज्ञानदेव नंतर आलेत, त्यांचं दुकान तिकडे चाललं नाही म्हणून नामयाच्या भेटी ज्ञानदेव आलेत. नामदेवासारखा महान संत पण बिचारा शिंपी पडला, त्यांना पब्लिसिटी कशी मिळणार? ज्ञानदेवच होणार सगळीकडे, त्यांना पब्लिसिटी कशी मिळणार? महाम देशमुखांची किंवा शुकदास महाराजांची झाली तितकी बदनामीच करणार, पब्लिसिटी नाही मिळणार. अरे भीक नाही गेलं आम्ही त्याला काम करतोय, हे लक्षात ठेव. आणि म्हणून त्या नामदेवाने म्हटलंय की जाखाई जोखाई उदंड दैवते, शेंदूर शिरणी इच्छिती ती काय आर्तपूर्वी ती. अरे जाखाई जोखाई माता माय मरामाई त्याला तर शेंदूर शिरणी पाहिजे, तर ती काय तुझी इच्छा पुक्त करते. आणि आपले देव कसे आहेत? आपले देवही आपल्यासारखेच आहेत. हे 33 कोटी आहेत ना, तर काही देव मोठे श्रीमंतात, एअर कंडिशन देवळात राहतात, त्यांचे वर्किंग अवर्स ठरले, दुपारी जेव झोपून जातात, संध्याकाळी उठतात, आणि कोण कारभार चालवते माहिती नाही. आणि काही देव बिचारे, त्यांना फळं बिळं खूप लागतात, सगळे नटनट्या नंबर 2 वाले सगळे तिथं जातात. हे नंबर 2 वाल्यांचे एअर कंडिशन देव. आणि आपले देव माता माय मरा माय पिसा माय पागला माय कोणी आणखी माय, आपली कोण्याही झाडाच्या खाली बसते, महिना खाणंही नाही आणि महिना आंघोळही नाही आणि जेवणही, गेलं तर कुत्रं जाते एखादं. हे आपले देव गरिबाचे. आपली गरिबांची देवपूजा कशी? आपल्या खेड्यामध्ये आपण देवळावर फक्त पाणी टाकतो. देवळावर पाणी टाकलं की आंघोळ करायला चिमण्या येतात. मग काही लोक दिवा लावतात, दिवा लावल्यावर ती वात पळवायला कावळे येतात. मग काही लोक एखाद्या वेळेला एखाद्या सणाच्या दिवशी भाकरीचा तुकडा ठेवतात, तर ते पळवायला कुत्रे येतात. कोण कोण झालं? चिमणी, कावळा, कुत्रा. आणि यात्रे वगैरेच्या ठिकाणी देवासमोर काही लोक पैसा ठेवतात. पैसा पडला रे पडला देवासमोर का तिथं भटजी आला, तोपर्यंत भटजीचा पत्ता नाही राहत. आणि मग देऊळ होते, देव कडी कुलपात बंद होतो, मग देवाजवळ नाही जाता येत. आणि मग लाईट गेले तर पैशाच्या पेटीजवळ पेट्रोमॅक्स दिसते. मी त्या कन्याकुमारीला गेलो तर देवीजवळ अंधार होता आणि पैशाची दानाची पेटी होती, तिथं मोठी पेट्रोमॅक्स होती. पैसा पडला रे पडला की मग तिथं मग पुजारी येतो. ही आपल्या देवाची कथा आहे. म्हणून तुकारामाने म्हटलं, अरे कशाला नवस करता देवाला? आणि असं म्हटल्यामुळे त्याला वाटलं
संबंधित उच्च वर्गाला की साला आपलं दुकान बुडते याच्यामुळे, देवदेवळाचं दुकान नाही चालत, मग तुकारामालाच मारा. आणि म्हणून तुकारामाचा खून झाला, शिवाजी महाराजांचा खून झाला. हे सगळं पुढे मी सांगेन. अशा तऱ्हेची कथा आहे. गाडगे महाराजांनी हे धंदेवाईक महाराज यांचं नाव नाही घेत, लक्षात ठेवा. आपल्या देशातले धंदेवाईक महाराज या महाराजांची शिकवण नाही सांगत, ते भलतीच सांगतात. आणि गाडगे महाराजांचं सांगतो. ज्ञानेश्वराचं पहिलंच सांगतो. ज्ञानेश्वरांचा छळ झाला. ज्ञानेश्वराचा छळ कोणी केला? ब्राह्मणांनी ज्ञानेश्वराचा छळ केला. ज्ञानेश्वर ब्राह्मण होते आणि ब्राह्मणांनी ज्ञानेश्वराचा छळ केला. तरी ज्ञानेश्वरांनी ब्राह्मणी धर्म चातुर्वर्ण्य व्यवस्था श्रेष्ठ अशा तऱ्हेच त्यांच्या याच्यामध्ये आपल्याला दिसले, तरी सोडलं नाही. परंतु तुकाराम म्हणतात, महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नोहे. गाडगे महाराजांचं नाव सांगतो मला. शेवटचं कीर्तन गाडगे महाराजांनी केलं. गाडगे महाराजांनी शेवट, त्यांच्यासारखं मला करता येत नाही. मुंबईला लाखो लोकांसमोर शेवटचं कीर्तन बाबासाहेबांनी गाडगे महाराजांनी केलं. ते म्हणतात, अरे त्यांचं सगळ्यांचं सांगणं देव माणसात आहे. कीर्तन सांगतो नंतर. बाबासाहेब आंबेडकर भेटले, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख भेटले, तर गाडगे महाराज त्यांच्या पाया पहिलं पडणार. तू नको पडू माझ्या पाया. अंधश्रद्धावळ, मी तुझ्या मागे उभा राहतो, तू खुर्चीवर उभा राहा. अरे तू खरा देव, तू शिक्षणाचं कार्य करून राहिले आहात, तुम्ही लोकजागृतीचं कार्य करून राहिले, तुम्ही खरे लोक. गाडगे महाराज असे. आणि म्हणून गाडगे महाराजांनी शेवटचं कीर्तन केलं. आणि ते गाडगे महाराज म्हणतात, आमच्या भगिनी नवऱ्या ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांची पार्लमेंट बसते. आणि मग काय होते, बाई 12 वर्ष झाले लग्नाले, पण काहीच झालं नाही. मग मी खंडोबाकडे गेली, तेव्हा कुठं हा खंड्या झाला. तर गाडगे महाराज म्हणतात, असंच होतं बाई, तर तू बापाले एवढी कशाला तकलीफ दिली? बापाले सरळ सांगती, बाबा कशाला माझ्यासाठी पोरग फिरता, त्या बँड बाजा वाजवता, लग्न करता, मला सरळ खंडोबाकडे घेऊन जा. मला पाहिजे तितके पोरण, पाहिजे तितक्या पोरी घेऊन येतो मी. सोपा कारखाना. गाडगे महाराज म्हणतात, अरे देवाला आंघोळ करून द्यावी लागते. देव काय घाण करतो का? कपडे घालून द्यावे लागतात. अरे देव आपले कपडे नाही घालू शकत? गाडगे महाराज म्हणतात, बरं नाही तर मीच म्हणतो म्हणाल तुम्ही, कपडे घालून द्यावे लागतात. आणि मग एखादं इबलीस कुत्र आलं आणि देवळात शिरलं आणि त्याने आपल्या कुत्र्याने आपल्या स्वभावाप्रमाणे, पुढचं समजलं असेल ना, देवावर अभिषेक केला. हा देव हाकलतही नाही. अंधार पडला देवळामध्ये, तर देवळामध्ये दिवा लावावा लागतो. अरे देवाच्या घरामध्ये उजेड कशाचा पडतो? देवाचा की दिव्याचा? दिव्याचा. जो देव आपल्या घरात उजेड पाडू शकत नाही, तो तुमच्या जीवनात काय उजेड पाडणार आहे? गाडगे महाराज म्हणतात. परंतु ही शिकवण दाबून ठेवली, कारण या बहुजन समाजाला, कष्टकरी शेतकरी समाजाला याच्या कष्टाचा पैसा लुबाडायचा होता विशिष्ट लोकांना, म्हणून ही शिकवण दाबून ठेवली. तुकाराम म्हणतात, भिक्षा पात्र अवलंबिने जळो जिणे लाजीरवाडे. बहुजनांचे कुणबी समाजातील तुकाराम महाराज म्हणतात, भिक्षा पात्र अवलंबिने जळो जिणे लाजीरवाणे. या उलट ब्राह्मणांचे गुरु संत रामदास समर्थ म्हणतात, भिक्षा ही ब्राह्मणांची मुख्य दीक्षा. गोरज्य वाणिज्य कृषी यापेक्षा महत्व भिक्षेशी. गोपालन व्यापार आणि शेती यापेक्षाही भीक मागणं महत्वाचं, असं हा संत सांगतो. हा फरक लक्षात ठेवा. आणि ही देशद्रोही शिकवण आहे. असे लोक शिवाजीचे गुरु होऊ शकत नाही. रामदास आणि पेशवाई माझ्या पुस्तकात वाचा.
पुराव्यासहित दिलाय आणि ब्राह्मण लेखकांचेच पुरावे दिले आहेत, दुसऱ्याचे नाही दिलेत. म्हणून आमचा हा समाज तुम्हाला भक्तीच्या माध्यमातून, अरे आज जग कुठे चाललं, देवभक्ती श्रेष्ठ की देशभक्ती श्रेष्ठ, हे जरा बघा तुम्ही. आणि हा देशद्रोह झाला तेवढा पुरे झाला, नाही तर आता खवळलेला बहुजन समाज तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. उत्तरेतून उत्तर सुरू झालं आहे, उत्तरेतून उत्तर सुरू झालेलं आहे. दिल्लीत पळाल तर पुढे दिल्लीत येतो. कुठे पळाल? अरबी समुद्रात. आर्यावर्तही राहिलं नाही आता तुमचं. हे आमचा देश आहे, आमचा देश आहे. या देशातील मूळ निवासी आम्ही आहोत. हा मूळ निवाशांचा समाज आता जागा झालेला आहे. आणि या समाजाला आता तुम्ही, या समाजाला मागे ठेवण्याचे प्रयत्न करू नका. कृपा करून हे सगळं आता सोडून द्या. ह्या समाजाला अडाणी ठेवण्यासाठी काय काय क्लुप्त्या झाल्या. एक, तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलंय. आणि आमच्या भगिनी, अहो ब्राह्मण भगिनीचा सुद्धा सगळ्यात जास्त छळ जर कुणाचा झाला असेल तर आमच्या ब्राह्मण भगिनींचा झाला. काय काय त्यांना, तो नाना फडणीस दरवर्षी नवी बायको करत असे. आणि हा 75 वर्षाचा. बायको किती वर्षाची? तर 4 वर्षाची. अवघे पाऊणशे वयमान, लग्ना अजूनही लहान म्हणत असे तो. आणि मग मेला तर सती जायचं. सती म्हणजे ती 4 वर्षाची ना 8 वर्षाची पोरगी त्या प्रेताबरोबर अशा एक नाही तर हजारो जाळून टाकायच्या. डोसू डोसू जबरदस्तीनं त्यांच्या करून किंकाळ्या. त्या इंग्रजांना दया आली आणि त्या बेंटिंगनं सती प्रथा बंद केली. तर ते त्याला विरोध करतात. का विरोध करतात सती प्रथेला? सती प्रथेला विरोध का करतात? ती म्हणे शिंदे, ती राणी कोणती काय विजयमाला, ती म्हणे सती प्रथा ठीक आहे. ती स्वतःच विधवा आहे, ती नाही सती गेली आणि सती प्रथेचे समर्थन करते. आणि सती प्रथेचा आग्रह का? श्रीमंत चांगल्या घरात. मग तुमचं घराणं कुलीन, तुम्ही सती गेलं पाहिजे का? तर सतीची जी राख असते तिला सगळं वाजा बॅनबाजा सगळं वापरून आणि अंगामध्ये सगळे चांगले वस्त्र, चांगले चांगले दागिने घालून तिला तिथं जबरदस्तीनं त्या याच्या बरोबर पती बरोबर ठेवण्यात येत असे. आणि मग त्या सतीची जी राख असे तिच्यावर तिला स्पर्श करण्याचा फक्त भटजीचा अधिकार असे. तुम्ही म्हणाल वा वा, खरोखरच त्याचाच अधिकार पाहिजे. भलत्या सलत्याचा हात कशाला लागायला पाहिजे? सतीची राख आहे ती. हो, त्याच्यासाठी. अहो नाही, त्या राखेमध्ये ते सोन्याचे दागिने असत. त्या सतीचे सोनं सोडत जळणार आहे. त्याच्यासाठी सती प्रथेला उत्तेजन देत होते. त्याच्यासाठी सती प्रथेला उत्तेजन देत होते. ही गोष्ट महात्मा फुलेंच्या बाबतीतही नंतर मी सांगणार आहे. तर हा जो आपल्या देशामध्ये शिक्षणाला बंदी, आपल्या देशामध्ये गौतम बुद्धांनी पहिला संघर्ष केला. गौतम बुद्धांनी धर्माचे कायदे जगामध्ये पहिल्या प्रथम तोडले. हे धर्माचे कायदे अन्याय असेल तर ते मला मान्य नाही असं म्हणणारा पहिला महापुरुष जगातला हा गौतम बुद्ध आहे. हा सगळा देश बौद्धमय होता, लक्षात ठेवा. हे सगळे कुणबी तेली माळे वगैरे वगैरे सगळे आपण बौद्ध होते एकेकाळी. पंढरीचं देऊळ हे बौद्ध विहार आहे, ती बौद्ध मूर्ती आहे, पुरावे आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये बुद्धाचा आदराने उल्लेख आहे. एवढंच नव्हे तर 9वा विष्णूचा अवतार म्हणून बुद्धाला समजला आहे, मानलेला आहे. कारण हे वैदिक धर्मीयांचं आणि आता स्वतःला हिंदू म्हणणारे यांचं एक आहे.